अर्ज मागे घेण्याच्या अफवा खोट्या. मी माघार घेणारा नाही, संजय जांभरेंचं स्पष्टीकरण. वडखर गटातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार तथा माजी सभापती संजय जांभरे यांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याच्या अफवा विरोधकांकडून जाणीवपूर्वक पसरविल्या जात असल्याचा आरोप केलाय. आज त्यांच्या जनगणमन येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माझे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांनी अशी अफवा करायला आता सुरुवात केली की 27 तारखेला संजय जांभरे फॉर्म पाठीमागे घेणार आहे. मला कलकलीची मतदार बांधवांना विनंती आहे की मी समाजाशी कधीच गद्दारी करणार नाही आणि मारता मारता असला बालट मी लावून घेणार नाही. आयुष्य खूप मोठं असतं पण छोटं पण असतं. त्याच्यामुळं विरोधकांची पायाखालची हवा गेलेली आहे आणि आता नको ते अपप्रचार करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळं या अपप्रचारावर विश्वास ठेवू नये. मी 27 तारखेला प्रचाराचा ट्रिपल सकाळी 10 वाजता क्षेत्रेश्वर मंदिर वडखल या ठिकाणी वाहणार आहे. तरी सर्व मतदार बंधूंना कलकलीची विनंती आहे की सर्वांनी वडखल श्री क्षेत्रेश्वर मंदिरात सकाळी 10 वाजता हजर राहायचं आहे. आदरणीय जयंतभाई यांचा पूर्ण माझ्या पाठीशी वरद हस्त आहे आणि त्याच्यामुळं अर्ज पाठीमागे घेणं आणि जनतेला फसवणे हे माझ्या रक्तात नाही. मी मर्दाची औलाद आहे. मला लढायला आवडतं, मला पळून जायला आवडत नाहीये. तुकाराम महाराज बोललेले आहेत की पुत्र व्हायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. 4 छक्क्यांपेक्षा एक पक्का बरा आणि चंडापेक्षा माझ्यासारखा गुंड बरा. त्याच्यामुळं माझ्यावर अफवा करू नका, माझ्या विरोधात अफवा पसरवू नका. आणि खरंच जर तुम्हाला लढायचं आहे तर पायावर पाय ठेवून लढा. ही जनता तुम्हाला आज गावोगावी जाता तुम्हाला जाब विचारते की तुम्ही 8.5 वर्षात काय केलं. तुम्ही कुणाच्या सुखदुःखात नाही, तुम्ही कुणाच्या एखाद्याला मदत करायची आहे तर तुम्हाला प्रशासन कसं चालवतं ते पण माहिती नाही. मग 8.5 वर्षे काय तुम्ही गोट्या खेळत होते का? त्याच्यामुळं सर्व जनतेला कलकलीची विनंती आहे की हा संजय जांभरे आहे. हा संजय जांभरे कधी माघार घेत नाही. जीवनामध्ये हार जीत होत असते. त्यामुळे सर्व जनतेला कलकलीची विनंती आहे की यावेळेस हा जनतेचा विजय 100% होणार. यातील मात्र खंत नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.